नमस्कार प्रिय भक्तांनो, तुम्ही आज 2 मिनिटे देवासाठी वेळ काढला आहे. देवाने तुमच्यासाठी एक बातमी आणली आहे. या बातमीमुळे तुम्ही आणि तुमचा परिवार सुखी आणि आरोग्यदायी होणार आहे. जो कोणी हे मंत्र संपूर्ण ऐकणार त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव होणार आहे. कारण स्वामींनी तुमचे संघर्ष, तुमची भक्ती बघितली आहे. स्वामी तुमच्या भक्तीमुळे आनंदित झालेले आहे. तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करणार आहेत. स्वामींवर विश्वास ठेवा आणि तुमची भक्ती अशीच निस्वार्थपणे स्वामींवर ठेवा. तुमच्या प्रत्येक कर्मावर स्वामींचं लक्ष आहे. स्वामी तुमच्यावर सुखाचा वर्षाव करणार आहे. तुमच्यापर्यंत दुःख आता पोहोचणार नाही आणि तुमच्यापर्यंत आता पैसा, प्रेम, चांगले आरोग्य हेच स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. आज तुमच्या प्रार्थनेचे फळ तुम्हाला मिळणार आहे. स्वामींचा कृपाप्रसाद तुम्हाला आज मिळणार आहे. स्वामी माऊली, माझा पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट या व्हिडिओखाली टाईप करा. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करा. उद्याची सकाळ तुमच्या आयुष्याला नवीन वळण देणारी असेल. तुमच्या आयुष्यात आरोग्य, धन, संपत्ती भरभरून येईल. हा मंत्र आपल्या कानावर पडताच आपल्या इच्छा स्वामींपर्यंत पोहोचवल्या जातील. कारण हा स्वामींचा मंत्र आहे. फक्त 11 वेळा जरी जप केला या मंत्राचा तरी खूप मोठा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो. स्वामी सांगतात, गरिबाची सेवा करा, अडलेल्यांना चांगला मार्ग दाखवा, सगळ्यांना मदत करा, चांगल्या मार्गावर चला, कधी कुणाचा वाईट विचार करू नका. स्वामींना माहिती आहे तुम्ही आता दुःखी आहात, निराश आहात. ज्यांच्यासाठी तुम्ही सगळं काही केलं तेच तुम्हाला दुःख देतात आहे. तुमची किंमत करत नाही, तुम्हाला त्रास देतात आहे, तुमचं मन दुखवता येत आहे. काळजी करू नका. उद्याची सकाळ ही तुमच्या आयुष्यातील नवीन आशेचा किरण घेऊन येणार आहे. जे आहे ते स्वीकारत चला आणि जे नाही त्याचं दुःख करत बसू नका. स्वामींवर तुमची अशीच विश्वास ठेवा. आज जी परिस्थिती आहे ती उद्या नसणार आहे हे ध्यानीमनी तुम्ही ठेवा. आणि जो स्वामी भक्त स्वामींची भक्ती करतो, स्वामींवर विश्वास ठेवतो, स्वामी त्याची पाठ सदा राख करतात. हे सगळ्यांना माहिती आहे. स्वामी सदा साह्यते असं म्हटलं जातं. स्वामी सदा म्हणतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मग एवढं सगळं माहीत असलं तरी आपण का असं विचार करावा की मी एकटा आहे. जगाच्या पाठीशी आपण कुठे जरी असलो तरी स्वामी आपल्या पाठीशी आहे. स्वामी कधीच आपली साथ सोडणार नाहीत. जसं आपली सावली साथ सोडेल पण स्वामी आपली साथ कधी सोडणार नाही. मग का आपण घाबरायचं, का एकटेपणासाठी रडायचं की एकटे आहे, टेन्शन घ्यायचं, काळजी करायची, दुसऱ्यांचे हातपाय जोडायचे गरजच नाही आहे ना. स्वामी आहेत ना, स्वामींवर तुमचा विश्वास आहे ना, मग कशाला एवढं टेन्शन घ्यायचं. सगळं स्वामींवर सोपून द्यायचं आणि आयुष्य खरं तर सगळं चांगलं जगायचं. जेव्हा आपण स्वामींवर सगळं सोडतो ना, कसं होतं माहिती आहे की आयुष्याला वेगळं वळण भेटतं. की असं वाटत नाही की मी आज एकटा आहे, मला हे नाही, मला ते नाही. वाईटातली वाईट गोष्ट जरी झाली ना ती स्वामींमुळे, किंवा चांगल्यातली चांगली झाली तर स्वामींमुळे. म्हणजे वाईटातली वाईट गोष्ट झाली ती माझ्या वाईट कर्माची शिक्षा म्हणून स्वामींनी दिली हे असं मानून घ्यायचं. आणि जर चांगल्यातली चांगली गोष्ट झाली तर हे चांगल्या कर्माचे फळ स्वामींनी दिलेत. म्हणजे तुम्हाला तात्पर्य काय आहे की आयुष्यात कुठलीही व्यक्ती आली, कोणीही आलं किंवा कोणीही गेलं ते चांगल्यासाठी आहे हेच मानून चालाल तर आयुष्य तुमचं नक्की सुखी होईल. हे ट्राय करून बघा कसं वाटतं तुम्हाला. कारण बोलतात ना की काही जण आपल्या आयुष्यात येतात ते आपल्याला त्रास द्यायला किंवा आपल्या आधीच्या कर्माची शिक्षा द्यायला, आधीच्या जन्माची. म्हणून ते भोगून संपवायला पाहिजे ना. आपण पळ काढून थोडी चालणार आहे. म्हणून बघा कसं जमतंय तुम्हाला. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींवर तुमची सगळे संकटे, तुमचा त्रास, सगळं दुःख जे पण आहे स्वामींच्या चरणी वाहून या. बघा तुम्हाला खूप चांगला परिणाम भेटेल. जमत असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या केंद्रात जावा, मठात जावा. स्वामींसमोर जेव्हा जाता स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून बघा. तुम्हाला काही सांगायची गरज पण नाही पडणार. तुम्ही जेव्हा बघाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की स्वामींना कळतंय आपलं. आपण एकटक त्यांच्याकडे बघत राहिलो ना, आपल्या सगळ्या भावना, आपला त्रास
स्वामींपर्यंत आपसूक पोहोचून जातो. कधी केलंय का तुम्ही असं? म्हणजे ना मनात असं असतं की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. पण जेव्हा स्वामींकडे जातो, मठात जाते मी तरी, तर ना मला ध्यान नाही राहत की मला काही बोलायचं होतं. असं वाटतं ना माझ्या आजूबाजूला कोणीच नाही आहे. मी आहे आणि स्वामी आहेत. भले मी रांगेत उभी आहे दर्शनासाठी, बाजूला कोणी जप करतंय, मठात गेल्यावर खूप गर्दी असते, तुम्हाला माहिती आहे गुरुवारची. पण जेव्हा मी जाते, मला असं वाटतं ना पाठीपुढे माझ्या कोणीच नाही आहेत. स्वामी आहेत आणि त्यांच्यासमोर मी उभी आहे. मला काही बोलायची गरज नाही, कारण स्वामींना ते समजतंय मला काय बोलायचं आहे, मला काय मागायचं आहे किंवा मला काय त्रास आहे. माझ्या स्वामींना सगळं समजतं. म्हणून असं विचार नाही की मी हे मागू, ते मागू, हे सांगू, ते सांगू, असं कधी वाटतच नाही स्वामींकडे गेल्यावर. म्हणून मी तुम्हाला सांगते, हा मंत्र ना शांत बसून मन एकाग्र करून किंवा कुठे ट्रॅव्हल करताय, घरी आहात, फक्त शांतपणे तुम्हाला ऐकायचं आहे. स्वामींना मनी ध्यानी आठवण करायचं आहे हा मंत्र ऐकताना. आणि बघा मग तुम्हाला किती म्हणजे बोलतो ना मेडिटेशन केल्यासारखं, असं स्ट्रेस असं पळाल्यासारखं, टेन्शन कमी झाल्यासारखं तुम्हाला वाटेल. एकदा नक्की हा मंत्र एकाग्रतेने आणि मन लावून तुम्ही हा ऐकावा. आणि तुम्हाला माहीतच आहे की स्वामी आपल्या पाठीशी आहेत. स्वामींवर ज्यांची भक्ती आहे, स्वामींच्या शक्तीवर ज्यांचा विश्वास आहे, त्यांनी हा मंत्र संपूर्ण ऐकावा. हा मंत्र फक्त ऐकल्याने सुद्धा आपल्या जीवनावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे आपण हा मंत्र आता सुरू करणार आहे. तर तुम्हाला एवढंच विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण संपेपर्यंत ऐका. हा मंत्र मन लावून ऐका. चला आपण मंत्राला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थाय नमः. 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 श्री स्वामी समर्थाय नमः.
श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः.
श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री